नमस्कार यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो शूट होत आहे ना तो आपला एक डेली लाईफस्टाईल चॅनलवरती शूट होत आहे आणि आज म्हटलं चला गावाकडे आले म्हटल्यानंतर एक छोटासा आपला ब्लॉग तर बनायलाच पाहिजे, म्हणून मी आज तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग पण बनवते आणि तुम्हाला मी आज कुठे आले हे पण दाखवणार आहे, काय करणार आहे हे पण तुम्हाला मी सांगणार आहे या ब्लॉगद्वारे। कारण की मी आलेली आहे रत्नागिरीमध्ये पाली या गावामध्ये। तर तुम्हाला तर माहिती आहे रत्नागिरी म्हटल्यानंतर काय असणार आहे, आंबे, काजू, फणस हेच तुम्हाला दिसणार आहे। खरं मी फणस, काजू, आंबे या व्यतिरिक्त सुद्धा दुसरं अजून पण तुम्हाला मी भरपूर काही दाखवणार आहे ह्या ब्लॉगद्वारे, म्हणजे सर्व काही बघायला तुम्हाला भेटणार आहे। तर आज मी आलेले आमच्या काजूच्या बागेमध्ये, म्हटलं छोटासा ब्लॉग बनवू का। आता कसं झालं आहे मी थोडी लेट आलेले आहे, म्हणजे काजूचं जे सीझन असतं ना ते थोडंसं जरा होऊन गेलेलं आहे, म्हणजे काजू वगैरे निघलेले आहेत, तरीसुद्धा छोटे मोठे आहेत अजून काजू मी तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्हाला तर दिसत असेल काजूची शेती कशी असते हे पहा। ह्या साईडला ना सगळी ही काजूची झाडं लावलेली आहेत आणि काजूसुद्धा लागलेले मी तुम्हाला दाखवते, कारण छोटे आहेत। आता ते जे लास्ट एंडिंगला राहिलेले जी काजू असतात ना ते आता आहेत, मग ते तुम्हाला दाखवते। कारण थोडं मला लेट झालेलं आहे, कारण आज 1 महिना अगोदर जर मी आले असते ना हे काजू तुम्हाला पाहायला भेटले असते। तरी पण आपल्यासाठी तर आहेत, आता पाहण्यासारखे तर आहेत थोडे बहुत, मी तुम्हाला दाखवते। म्हणजे आता कुठे तर राहिलेले काजू आहेत अजून, हे जसं की बघा हे छोटे अजून आहेत, म्हणजे हे अजून मोठे नाही झालेले। आता हे जर मोठे होतील, पिकतील, त्यावेळेला ते म्हणजे काजूच्या म्हणजे एक थोडासा एक असा लाल कलरचा बोंड येतो, त्याला बोंड म्हणतात तिकडे, आणि त्यानंतर तो काजू तयार होतो। जसं की इथे आहे तुम्हाला दाखवते, रेड कलरमध्ये आहे बघा, हा हे असे तयार होतात। हे लाल कलरमध्ये हे पाहिलं का, हे असे आहेत, हे असे असतात। हे जेव्हा पिकतात ना हे निघून पडतात आणि त्याच्या पाठीमागचं जे हे असं हे काजू टाईप हे दिसतं तुम्हाला, हे जे आहे ना हे फोडून ह्याच्यामधला काजू काढतात। इकडे हे असे आलेले असतात, पूर्ण झाडाला भरलेलं असतं। खरं आता आपण लेट आल्यामुळे थोडंसं आता कमी आहे, तरी पण म्हटलं चला छोटासा एक ब्लॉग आपल्या बनवू चॅनलवरती। हे पहा, हे तर कच्चेच आहेत अजून, हे कच्चे आहे। तर ही पाहिली का, अशी शेती असते काजूची, म्हणजे असे झाडं लावलेले असतात। आणि ही झाडं जी आहेत ते आता अजून छोटी आहेत, अजून काही मोठी नाहीत। खरं काजूचं जे झाड असतं ना ते मोठं असतं। आणि माझ्यासोबत आज कोणीच नाही आलं, मी एकटीच ब्लॉग बनवते आणि सगळे कामात लागलेले आहेत। आणि घरापासून, आणि शेती असं काही लांब नसते, घरापासून थोडं जवळच असते। तर हे असे काजू असतात बघा, हे असे याचा, आणि इकडे पण आहेत भरपूर बघण्यासारखं। तुम्हाला तर माहिती आहे कोकणात आल्यावर बघण्यासारखं भरपूर काही असतं। निसर्ग सौंदर्य जितकं बघावं तितकं कमीच असतं, कारण की इतकं छान वाटतं ना इकडं आल्यावर। पूर्ण काजूचं इकडे असं वास सुटलेला आहे, एकदम मस्त वाटतंय। हे पहा, ही पण झाडं काजूचीच आहेत। त्याला जो मोहर आहे ना, हा जो मोहर हा सुकलेला आहे आता, कारण उन्हामुळे ना ते हे झालेलं आहे। हे पहा काजूची झाडं कितीही छोटी असू दे, खरं त्याला काजू लागणार म्हणजे लागणारच। हे पहा झाडं कितीही छोटी असली तर काजू आहेतच। हे पहा, हे काजू ना आता हाच काजू खराब झालेला आहे, ह्याला कीड लागलेली आहे। हे पहा, म्हणून हा मोठा नाही झाला, हा छोटाच राहिलेला आहे असा। हे असे आहेत। ब्लॉग म्हटलं छोटासा बनव, खरं आपल्या
गावाकडचं थोडी आठवण राहते, म्हणून म्हटलं चला छोट्याशा ब्लॉगमधून तर आपलं गाव दाखवावं तुम्हाला. आणि काय होतं, मला प्रवास खूप त्रास होतो. प्रवासामध्ये ना मला असं शूट करणं किंवा काय करणं पॉसिबलच होत नाही, कारण मला प्रवास करताना उलट्या वगैरे होतात, मला सहन नाही होत. त्याच्यामुळं मी नाही काही बनवले येताना. म्हटलं आता इथं आल्यानंतरच बनवायचं. हा पण काजू पिकलेला आहे, तरीसुद्धा ह्याला ना थोडंसं कीड लागले. हे पहा फुटलेला आहे हा काजू. आज जेव्हा तो तयार होत होता तेव्हाच फुटलेला आहे, हे पहा. आणि हा असं पण खातात. आता तुम्हाला मस्त काजू एक दाखवते, तिथे आतमध्ये पाहिलं का, आतमध्ये आहे. हा काजू मस्त आहे, हा खाण्याच्या लायकसुद्धा आहे. हा खाऊ पण शकतो आपण, हा पण खाऊ शकतो. आणि हे छोटे छोटेसे आहेत आता अजून लागलेले, म्हणजे जे लेट आलेले आहेत ते आहेत अजून आपल्याला पाहायला तर भेटत आहेत. हे पहा, ही काजूची शेती आहे. अशी असते काजूची शेती. हे असं असतं सर्व काही. हे पहा, इथे पण आहेत काजू, इकडे पण आहे. हा तर एकदम मस्त आहे काजू खाण्याच्या, म्हणजे तिथे खाली पण पडलेले ते बघा, खाली पण पडतात. इकडे असं ना कोणी विचारतसुद्धा नाही, आणि जास्त असं कोणी खात पण नाही. हे का, इकडे बघा किती. म्हणजे आपल्याला ना ही गोष्ट पाहायला भेटत नाही ना, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टीचं हे वाटतं जास्त. आणि इकडे ह्यांना काय, इकडे नेहमीच असतात ह्या गोष्टी पाहण्यासाठी किंवा हे खाण्यासाठी वगैरे ना, तर असं एवढं काही वाटत नाही या गोष्टीचं ह्यांना. असे काजू वगैरे ना खाली पडलेले असतात, हे खाली असे पडतात. त्याचे जे बोंड आहेत ना ते काढून घेतात. ह्याचा काही उपयोग नाही आहे म्हणून ते असे फेकून देतात. याचा काहीच उपयोग नाही, म्हणून काय ते वापरण्यात येत नाही म्हणून फेकून देतात. तर पाहिली का ह्या साईडला किती काजूची झाडं आहेत. हे पहा, ह्यांना सगळ्यांना काजू लागतात. ह्या पण झाडाला काजू भरपूर लागलेले आहेत. हे पहा, ह्या झाडाला पण आहेत. झाड छोटं आहे पण काजू भरपूर लागतात. आणि हे सगळे लावलेली झाडं आहेत, काही अशी उगवत नाहीत की आपोआप किंवा काय. हे लावलेली झाडं असतात, त्याच्यामुळे ना ह्यांना खूप छोटं झाड असलं तरीसुद्धा फळ लागतं. आता हे काजू, हा काजू बा ह्याच्यामध्ये असतं जे हे असतं ना, हा जो याचा काही उपयोग नाही. याचा काही, मी आता हे छोटं होतं कच्चं होतं म्हणून तोडून टाकला. हा खराब झालेला आहे काजू, म्हणजे ह्याला कीड लागलेले. हे पहा, कीड लागलेले, त्याच्यामुळे ह्याचा काही उपयोग नाही. हा आपण टाकून घेऊ. मी तुम्हाला दाखवते. हे पहा, आंब्याची झाडंसुद्धा आहेत. तिथे आंबे आहेत, खरं ते हापूस आंबे वगैरे नाही आहेत, ते वेगळे आंबे आहेत. म्हणजे जे छोटे आहेत ना खाण्यासाठी वगैरे यूज करतात, ती तसले छोटे छोटे आंबे आहेत ते. आणि हे पहा इकडे, आता आपण ह्यातलं एक ना बोंड खाणार आहोत, कारण की मला खाण्याची पण इच्छा झालेली आहे. तर आपण एक काढून खाऊ ह्याच्यामधलं. जास्त चांगलं पिकलेलं कोणते, हे पिकलेलं आहे. हे पहा, हे असं असतं. तर मी आता काजू घेतलेलं आहे खाण्यासाठी. त्यातला मी एवढा थोडा खाल्ला पण आता. आणि राहिली गोष्ट, हा काजू खाऊन मला प्रवास पण करायचा आहे. तर प्रवास केल्यावर मला त्रास होईल, त्याच्यासाठी मी हा काजू जास्त खाणार नाही, फक्त थोडासा खाणार आहे. आणि कारण की कसं होतं, मला सहन नाही होत प्रवास, त्याच्यामुळे मी प्रवासामध्ये काही खात नाही. मग म्हटलं तरी पण राहू दे, आपण गावाकडे आलो म्हटलं गावाकडची काहीतरी वस्तू खायला सुद्धा लागते आपल्याला.
आंबट आहे. आंबट आहे त्याच्यामुळं नको आता. तोंड अशी तोंडामध्ये ना असं तुरटपणा येतो त्याच्यामुळे. म्हणजे हे मला तो पिकलेला नाही सापडला म्हणून तसं वाटतंय. तर चला आता आपल्या काजूसोबत एक फोटो काढूया ह्याच्यामध्ये. हे पहा काजू असे असतात. काही ह्यातले ना चांगले पण आहेत, असे नाहीत की सगळे खराब. हे अजून छोटे आहेत त्याच्यामुळं तुम्हाला असे वाटत असेल. नाही त्याला कलर असा हा ॲपलसारखा पण कलर येतो आणि असं पिवळा कलरसुद्धा येतो. पिवळ्या कलरचे जे काजू असतात ना ते खाण्यासाठी खूप चांगले असतात. माझ्याकडे आहेत, मी काल स्टेटसला सुद्धा ठेवले होते, ते मी इथूनच घेऊन गेले होते. ते पण आहेत माझ्याकडे. त्यानंतर ना मी तुम्हाला आता ना काय दाखवणार आहे माहिती आहे का. आता तुम्ही काजू तर पाहिले, काजू तर मी तुम्हाला दाखवले आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे अननस दाखवणार आहे. आणि ते पण रेड कलरमध्ये. अननस तुम्ही रेड कलरमध्ये पाहिले का. आपण पुणे साईडला जे अननस पाहतो ते थोडंसं असं हिरव्या कलरमध्ये वगैरे पाहतो. तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे रेड कलरमध्ये. इथे ना पपई हे आपलं फणस पण आहे. मी पपई म्हणत होते. बघा इथे फणस पण आहे ह्या साईडला. इथं वरती हे छोटं झाड आहे, म्हणजे हे तोडलेलं झाड आहे. हा बघा फणस तिथे एकच दिसतोय, कारण की ह्या झाडाचं काय प्रॉब्लेम आहे काय माहीत नाही. त्याला एकच मला दिसतोय. इथं मध्ये एक आहे, हे दोनच झाडं. आणि आता मी जाऊन आले काजूच्या बागेमध्ये. तर आता आपल्या घराच्या समोरच ना अननसची छोटीशी शेती, म्हणजे छोटीशी शेती केलेली आहे. ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यामध्ये ना गुलाबी कलरमध्ये आपल्याला अननस पाहायला भेटणार आहेत. मी तुम्हाला ते दाखवते. आणि इकडचे राहतात लोक बघा कसे, म्हणजे काय म्हणतात त्याला, असं घरं असे असतात त्यांचे ह्या साईडला. आणि हे गाव आहे ना बांबर म्हणून आहे. बांबर इथे आहे हे. आणि ह्या साईडला बघा ह्या शेतामध्ये काहीतरी ते काय माहीत नाही एवढं, त्याच्यामुळे हे काही सांगू शकत नाही. काय तर वेगवेगळं, म्हणजे हे शेती जे भाताचं शेत करणार आहेत ना त्याच्यासाठी हे टाकलेलं आहे. म्हशीचं शेण आहे ते शेण ते टाकलेलं आहे. छोटे छोटेसे असे गोळे गोळे करून लाडू करून ते प्रत्येक शेतामध्ये असं टाकतात तिकडे ह्या साईडला. असं आहे. मी मग अशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ना काय दाखवणार आहे, अननस दाखवणार आहे बोलले ना. तर अननससुद्धा आपल्याकडे इथं आहेत. ते पण रेड कलरमध्ये असणार आहे. हे पहा रेड कलरमध्ये आहेत. असं आहे. आणि हे आहे माझं घर. हे तुम्ही बघू शकता. इथे मी गेले होते पूर्ण त्या साईडला ब्लॉग करण्यासाठी. एक छोटासा ब्लॉग आपल्या व्यवस्था पण दाखवावा, माझ्या आठवणीसाठी पण ठेवावा, म्हणून मी ब्लॉग करण्यासाठी तिकडे गेले. आणि ह्या साईडला पूर्ण इकडे देवाला घालण्यासाठी वाहण्यासाठी फुलं वगैरे लावलेले आहेत. परत तुम्हाला सांगायचं म्हणजे अननससुद्धा लावलेले आहेत. ते पण रेड कलरमध्ये आहेत. हे पण हे असे आहेत. तर असं काही असतं गावाकडे आल्यानंतर छोटं मोठं आपल्याला बघायला सुद्धा भेटतं आणि आवडतं सुद्धा.
खरं इथे ऊन खूप आहे. आता सकाळचे 7-8 वाजलेत तरी इतकं ऊन लागते ना, तर मी पूर्ण अशी मला पूर्ण घाम आलेला आहे. मी तरी पण म्हटलं जरा जाऊ दे, आपल्या शेतात काय काय आहे हे आपल्या सर्व आपल्या व्ह्यूअर्सना पण माहिती पाहिजे. कारण की कसं आहे, गावाकडे आल्यानंतर थोडंसं चांगलं वातावरण पण असतं, बाहेर फिरलं तरी पण आपल्याला छान वाटतं. त्यासाठी मी बाहेर आले. मी तुम्हाला ना दाखवणार आहे. इथे आमच्या घराच्या साईडलाच एक आंब्याचं झाडसुद्धा आहे, ते पण छोटं आहे. आता त्याच्याला अजून काही फळ लागलेलं नाही आहे. परत इकडे फुलांची झाडं लावलेली आहेत. हे देवाला वगैरे वाहण्यासाठी फुलांची झाडं आहेत. त्यानंतर इकडे गुलाबचं झाड आहे वरती. हे लाकडं वगैरे अशा पद्धतीने इकडे रचतात. आणि हे म्हणजे पूर्ण पावसाळ्यात लागतात. चुलीवरती जेवण असतं त्याच्यामुळे ते सर्व काय असतं. इथं वरती आपल्याला पाहायला पडणार आहे, ह्या साईडला हे जे झाड दिसतं ना, तिथे आता संत्रीचं झाड आहे. ते संत्री पण लागलेले आहेत त्याला, छोटे छोटे. तुम्हाला दाखवते. हे मी म्हणजे मला नव्हतं माहिती, मी लिंबूचं झाड म्हणत होते. ते मोठे मोठे लिंबू असतात ना, ते खरं नाही. आमच्या घरचे म्हणाले अगं ते लिंबू नाही आहेत, संत्री आहेत ते मोठे. मी खूप लांबून कॅमेरा घेतला आहे त्याच्यामुळे तुम्हाला पण ते छोटे दिसत असतील. खरं ते संत्री आहेत. हे पहा. त्यानंतर ह्या साईडला आळूची पानं. तुम्ही आळूची वडी वगैरे खात असाल ना, तर तुम्हाला लगेच समजून येईल. आळूची पानं आहेत. परत ते मला फणस पण दाखवते, कारण घराच्या पाठीमागे सुद्धा काजूचं झाडं आहेत. जिथं जाईल तिथं तुम्हाला काजूचे झाडच पाहायला भेटणार आहेत. हे पहा, ह्याला तर भरपूर असे काजू लागलेले आहेत. हे पहा, आणि एकदम मोहरसुद्धा एकदम भरून आलेलं आहे. हे पहा, कच्चे काजू आहेत अजून. हे अजून काय ह्याला पिकलेलं दिसत नाहीत. भरपूर मोठं झाड आहे हे, भरपूर असं मोठंच्या मोठं झाड आहे. आणि पूर्ण ह्याच्या आतमध्ये ना टोटली काजूची झाडं आहेत इकडे आतमध्ये. आणि इथे आतमध्ये जाताना भीती नाही वाटत, कारण कसं आहे, ह्या लोकांना नेहमी हे इकडेच राहतात त्याच्यामुळे त्यांना भीती नाही वाटत. आपल्यासारखे लोक आले तर त्यांना थोडी भीती वाटते. तर मी आता तुम्हाला ना फणस दाखवते. तुम्हाला फणस नव्हते दाखवले, तर हे बा, फणसचं सुद्धा झाड आहे आपल्याकडे. हे लागलेलं आहे तिथे फणस, आणि छोटे फणस आहेत अजून. हे खूप मोठे होतात. हे पहा, हे अजून खूप मोठे होतात. हे अजून छोटे आहेत. आम्ही कधीतरी भाजी वगैरे बनवण्यासाठी असं काढून घेतो फणस. हे असे आहेत. असे बारीक 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 आहेत. आता तुम्हाला ते कसं थोडंसं दिसणार नाही, खरं मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे पहा, किती छोटे आहेत अजून, म्हणजे आत्ता लागण्याची सुरुवात आहे फणसाची. हे पहा, हे फणस. त्यानंतर ही टोटली काजूची बाग आहे. ह्या साईडला पाहिली का, काजूची बाग. हे आंब्याचं झाड आहे. खरं काय माहिती ह्याला आंबे का लागले नाहीत अजून. इथे आंब्याचं झाड आहे, आंब्याची झाडाला का लागले नाहीत अजून काय माहिती. चालेल, असा होता माझा एक छोटासा ब्लॉग. तर काजूची बाग खूप मोठी आहे, दाखवण्यासारखं खूप आहे. परंतु आज ना, तर विषय असा आहे की आज मला रात्री, आम्ही काल आलो होतो लवकर, थोडं बाहेर वगैरे गेलतो, कारण माझ्या इकडे म्हणजे थोडंसं गावात वगैरे जाऊन शॉपिंग वगैरे करायची होती मला. कारण गावाकडचे मसाले किंवा काहीतरी इकडचं जे असतं ना, मला घरी तिकडे पुण्यामध्ये घेऊन जायला खूप आवडतं. त्याच्यासाठी मी काल इकडे शॉपिंगसाठी गेले होते. त्यातच माझा पूर्ण दिवस गेला, दिवसभर फिरले. त्याच्यामुळे खूप थकल्यामुळे संध्याकाळी इथं आल्यानंतर ना, एकतर ऊन होतं, दिवसभर उन्हात. गावाकडचं ऊन तर तुम्हाला माहिती आहे, खूप डेंजर ऊन असतं. त्याच्यामुळं ना मला बिलकुलच जास्त बाहेर पडता आलं नाही. तरी पण मी घरच्यांना म्हटलं होतं चला ब्लॉग बनवू. ब्लॉग बनवण्यासाठी गेले, खरं पूर्ण
लगेच अंधारसुद्धा झाला. संध्याकाळचे 6-6:30 म्हटल्यानंतर खूप लवकर अंधार होतो, कारण असे झाडीच्या वातावरणात अंधार लवकर पडतो, तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणून कालचा काही ब्लॉग बनला नाही. म्हटलं आज मी आता पुण्याला येण्यासाठी रेडी झाले. म्हटलं जाता जाता एक छोटंसं, मला 10 ते 15 मिनटं द्या, मी माझ्या व्ह्यूअर्सना एक छोटंसं ब्लॉग बनवते. कारण की मला इथं आले आणि मी ब्लॉग नाही बनवला तर मग काय उपयोग आहे. त्याच्यासाठी म्हटलं एक छोटासा ब्लॉगसुद्धा आपण बनवू. त्याच्यासाठी आले मी तुमच्यासाठी इकडे. 10 ते 15 मिनटं मी घरच्यांच्याकडून मागून घेतले आणि आपली छोटीशी बाग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. कारण की असं निसर्ग सौंदर्य पाहायला कधीच कुठे भेटत नाही. ते भेटतं फक्त रत्नागिरी साईड ह्याच ठिकाणी. तर मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एकटीच आलेले ब्लॉग बनवण्यासाठी, माझ्यासोबत कोणीच नाही आहे. कारण घरचे सगळे निघण्याच्या तयारीत आहेत, रेडी होण्याच्या तयारीत आहेत, त्याच्यामुळे कुणीच आले नाही. तर आपणच आलो, आपणच छोटासा एक ब्लॉग बनवला, काही प्रॉब्लेम नाही. चला, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेटसोबत भेटेन पुढे जाऊन. आणि आता मी जस्ट निघते कोल्हापूरसाठी. कोल्हापूरला जाणार आहे, म्हणजे आईकडे. तिथे लक्ष्मीचं दर्शन वगैरे घेऊन मग मी पुढे पुण्यासाठी निघणार आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून जा नवीन असाल तर माझ्या चॅनेलवरती. तर मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन नवीन ब्लॉगसोबत. बाय बाय, काळजी घ्या.